हिंगोली जिल्ह्यामधील चंद्रशेखर कांबळे आणि तेजल खंदारे या नवदाम्पत्यानं महिनाभरापूर्वी विवाह नोंदणीसाठी अर्ज केला होता। त्यांना तारीख देण्यात आलेली होती आणि त्यानुसार संपूर्ण तयारी करून हे नवदाम्पत्य नोंदणी कार्यालयामध्ये पोहोचलं। पण कार्यालयाच्या दरवाजावरती कुलूप पाहून त्यांचा उत्साह मावळला। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे निबंधक कार्यालय हे बंद असल्यामुळे विवाह नोंदणी होऊ शकली नाही आणि त्यामुळे या नवदाम्पत्यांना उन्हामध्ये तासनतास थांबण्याची वेळ आली आहे। निबंधक कार्यालयानेच दिलेल्या तारखेला कार्यालय बंद असल्यामुळे आता विवाह नोंदणी कशी करायची असा प्रश्न या नवदाम्पत्यासमोर उभा राहिला। संपामुळे नागरिकांची गैरसोय होत असून प्रशासनानं यावरती तातडीनं तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। 23/4/2026 या रोजी आमचा लग्नविवाह या कार्यालयामध्ये होणार होता। पण इथं आल्याच्या नंतर इथं बघितलं तर कार्यालयामध्ये कुलूप असल्यामुळं आम्हाला असा प्रश्न पडला की आम्ही याच्यानंतर काय करावं आणि कसं करावं आणि याच्यानंतर प्रशासन काय निर्णय घेईल आणि आमच्या विवाहाचा हा निर्णय कोण घेईल। आपल्याकडे एक पद्धत आहे की नवरी नवरदेव आल्यानंतर सगळेजण आपुलकीनं घरी बोलवतात। तुम्ही ज्या ठिकाणी नोंदणीला इथं काय लोकांचं काय प्रतिसाद होते? कोणी आहे का इथे? कोणीच नाही। बरं, अच्छा, आता आम्ही करायचं काय? बरं, तयार होऊन आले तुम्ही? फार खूप अच्छा, तयार होऊन आलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।